जेवायला, आपण सगळेजण बसलेलो आहोत. आता गोल राहिलाय का हो घरात जेवताना? आता अर्ध गोल झालाय पुढे, आणि मग फक्त रिमोट एकमेकाला फेकून हाणायचंच राहिलेलं असतंय. अर्ध गोल झाला. वडील काय सांगा, आमचे आजोबा सांगायचे, पोरांनो आता जेवायला बसलायत ना, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आणि म्हटलं काय होतं ते पाणी फिरवल्यावर? ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? आजोबा सांगायचे ताटातले अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण त्या अन्नपदार्थाचा प्रसाद होऊन जातो, आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. मग आजोबा आम्हाला सांगायचे आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते सांगायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती मजा होती हो. माणसं कृतज्ञ होती निसर्गाच्या प्रती, नात्यांच्या प्रती, घरातल्या माणसांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ज्या बापानं आपल्याला चालायला शिकवलं त्याच्याविषयी कधीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बाबा तुम्ही होतो म्हणून आम्ही अधिकारी झालो, बाबा तुम्ही दिशा दाखवली म्हणून आम्ही शिकलो, बाबा तुम्ही कष्ट घेतले म्हणून आम्हाला हे सगळं पाहायला मिळालं. बोलून बघा, वर्ष 6 महिन्यानं आयुष्य वाढतंय बापाचं. त्यानं तुम्ही बोलून दाखवलं म्हणजे त्यांना काय कुठला पुरस्कार मिळत नाही, पण बापाला जाणीव होते की मुलांना माझ्या कष्टाची जाणीव आहे. आईला म्हणून बघा, आई तुझ्यासारखी भाजी कोणाला जमत नाही. हा बायको नसताना म्हणा, पण म्हणा. नंतर तिलाही म्हणा तुझ्या हाताची टेस्ट काही वेगळीच आहे म्हणे. काय लागतो कौतुक करायला, काय लागतो? आणि कुणाला कौतुक आवडत नाही मला सांगा? अहो भगवंताला सुद्धा त्याचं नाव घेतलेलं आवडतं, आपण तर माणसं आहोत. कौतुक करून बघा. जन्म दिलेल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी नाही. एक जणानं सांगितलं, म्हटलं आई मला तुझ्या ऋणातून मुक्त व्हायचंय. म्हटलं आई म्हटली आता कसं होणार? तू सांगशील ते करील. इकडचा डोंगर तिकडं उचलून ठेवल, काही करेल तुझ्यासाठी, चंद्र सूर्य ग्रह तारे आणील. आई म्हणली असलं काही करू नको, आजच्या दिवस माझ्या शेजारी झोप, रात्री माझ्या ऋणातून मुक्त होऊन जाशील. एवढंच म्हटलं, झोपतो. आईच्या शेजारी झोपला, याला डोळा लागला आणि आई म्हणली बाबा जरा पाणी आणशील का? हे चिडणार, ह्याला आठवलं नाही ऋणातून मुक्त व्हायचंय. डोळे चोळत चोळत तांब्याभर पाणी आणलं, आईला पाणी प्यायला दिलं, परत आईच्या शेजारी झोपला. 10 मिनिटं झाले ना, आईनं तांब्या कळंडून दिला, याचे कपडे ओले झाले. आता तर याची तळपायाची आग मस्तकाला गेली, पण म्हटला नाही ऋणातून मुक्त व्हायचंय. तसाच झोपला. ठीक आहे म्हटलं आई होऊ दे कपडे ओले. आईनं दुसऱ्यांदा तांब्या सांडवला, आईनं तिसऱ्यांदा परत पाणी आणायला सांगितलं, आणि चौथ्यांदा पहाटे पहाटे साखर झोपेत जेव्हा आईनं तांब्या अंगावर ओतला त्यावेळेस मात्र पोरग चिडलं. म्हटलं आई तुला समजतंय का, मला कामावर जायचंय सकाळचं. एकदा झालं, दोनदा, 4 वेळा. आई म्हणली 4 वेळा? लहान होता तेव्हा रात्रीतून 40 वेळा माझी साडी ओली करायचा. मी कधी म्हटले नाही सकाळी उठून मला डबा करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. आईच्या ऋणातून मुक्त होणं एवढं सोपं नाही, बापाच्या ऋणातून मुक्त होणं एवढं सोपं नाही. आणि मुक्त होण्याचा प्रयत्न तरी का करावा? कशासाठी? आपण कधीही त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणून त्या नात्यांना एक वेगळा आदर द्या, तो सन्मान द्या. आणि कोणत्याही आईबापाची अपेक्षा नाहीये की पोरांनी रोज 10-5 हजार आमच्या हातात आणून ठेवावेत. आईबापाची इतकीच अपेक्षा आहे, मस्त राहा, चांगले जगा, तुमचा संसार चांगला करा, आणि बाबांनो त्यातून वेळ मिळाला तर मग आमच्याशीही 2 शब्द गोड बोला. इतकीच अपेक्षा असते आईवडिलांची. याच्यापेक्षा कोणत्या बापाची काय अपेक्षा असते? काहीही नाही. बाप रामाचा असो नाही तर रावणाचा, बाप कृष्णाचा असो नाही तर कंसाचा, प्रत्येकाचा आपल्या लेकरावरती तितकंच प्रेम असतं. अहो कृष्ण जन्माला आल्यानंतर आईबापाच्या अंगावर खेळता पण आलं नाही हो. बापाला असं टोकरीमध्ये घेऊन सोडून यावं लागलं, आणि परत नंद यशोदेलाही कृष्णाला सोडून जावं लागलं मथुरेला. मथुरेला गेला आणि इकडं आई वडील रडत बसले. त्यावेळेस त्यानं उद्धवाला सांगितलं, माझे आई वडील मी गेल्याचा शोक करतायत. जा उद्धवा, तू हुशार आहेस, तू शास्त्र जाणणार आहेस, तू ज्ञानवंत आहेस, माझ्या आई वडिलांची जाऊन समजूत काढ आणि त्यांना सांग कृष्ण हा नुसता तुमचा मुलगा नाही, कृष्ण हा साक्षात ईश्वर आहे, चराचरात कृष्ण आहे, कणाकणात कृष्ण आहे. आणि मग तुम्ही रडता का? कृष्ण गोकुळात आहे, कृष्ण मथुरेत आहे, कृष्ण द्वारकेत आहे, कृष्ण सगळीकडे आहे, तुम्ही रडता का? त्यांना जरा समजावून सांग. उद्धव आला आणि असं शास्त्रकार सांगतात की गावात विचारलं कृष्णाचे आईवडील कुठे आहेत. एका गोपिकेनं सांगितलं
या अश्रूंच्या दिशेनं जा, तिथं आईवडील सापडतील. तिथे गेल्यानंतर आईवडिलांना पाहिलं तर ते शोक व्यक्त करत होते आणि यांनी सांगितलं, मी उद्धव आहे, कृष्णाचा मित्र आहे. मग त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, कृष्ण कसा आहे? उद्धव म्हटला, मी हेच सांगायला आलोय, तुम्ही रडू नका. कृष्ण हा नुसता तुमचा मुलगा नाहीये, कृष्ण हा साक्षात देव आहे. आता मात्र कृष्णाचे आईवडील जास्त रडायला लागले. उद्धव म्हटला, तुम्हाला समजतंय का, तो साक्षात भगवंत आहे, तो नुसता तुमचा मुलगा नाहीये. कृष्णाचे आईवडील म्हटले, मग तर आता आणखी दुःख झालं. आजपर्यंत वाटत होतं फक्त आमचा मुलगाच आम्हाला सोडून गेलाय, आज कळालं आम्हाला देवच सोडून गेलाय. आता आम्ही आमचं दुःख कुणाच्या समोर मांडायचं? लक्षात घ्या, देवाला प्रत्येक ठिकाणी जाता आलं नाही म्हणून त्याने प्रत्येक घरामध्ये आई वडील पाठवले. तुम्हाला इकडं तिकडं मंदिरात कुठंच देव शोधायची गरज नाहीये. घरात ज्याच्या ज्याच्या आईबाप आहेत त्याच्या त्याच्या ठिकाणी विठ्ठल आहे, त्याच्या त्याच्या ठिकाणी रुक्मिणी आपल्याला सापडणार आहे. आपल्या देव्हाऱ्यात आपल्या काळजात आईबापाला ठेवता आलं ना, तिथंच मथुरा आहे, तिथंच काशी आहे. इकडं तिकडं देव शोधायची गरज नाही. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं आहे त्यांनी त्यांनी जपा. अहो, मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. ज्ञानोबांना इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिला नाही लोकांनी. पाऊल ठेवायला लागले तर तिथली लोक म्हटली, इंद्रायणीमध्ये जर पाऊल ठेवला तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल. ज्ञानोबांनी धाडसानं पाऊल ठेवलं आणि सांगितलं, या उंजळीत दिसणारा चंद्र, इंद्रायणीच्या पात्रात दिसणारा चंद्र आणि गंगेच्या पात्रात दिसणारा चंद्र वेगळा आहे का? मग आम्ही इथं पाऊल ठेवल्यानंतर ही इंद्रायणी अपवित्र होईल कशी? ही साक्षात गंगा आहे. लोकांनी सांगितलं, हुज्जत घालू नको. दगड दोंडे घेऊन ज्ञानोबांच्या पाठीमागे लागली लोक. ज्ञानोबा पळत पळत जाऊन झोपडीमध्ये जाऊन बसले. जाताना पडले, हाताला खरचटलं. ती जखम तशीच लपवली का तर आईला बापाला वाईट वाटू नये आपलं दुःख बघून. घरी गेल्यानंतर आईने विचारलं, ज्ञाना रडतो का? सांगितलं, काही नाही, येताना खरचटलो म्हणून डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी रुक्मिणीनं नवऱ्याला सांगितलं, विठ्ठल पंतांना, आपल्या पोरांना माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी पैठणला जा, तिथल्या विद्वानांना शुद्धीपत्र मागा आणि आपल्या पोरांना तरी माणूस म्हणून जगू द्या. विठ्ठलपंत पैठणला आले, हात जोडून त्या सभेत उभे राहिले आणि सांगितलं, द्याल ती शिक्षा आम्ही बघू, पण आमच्या पोरांना माणूस म्हणून जगू द्या. आणि सभेनं पोथ्यांची पानं चाळली आणि सांगितलं, एकच शिक्षा, देहांत प्रायश्चित. आपल्या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीनं दोघांनी दोघांचा देह त्या पात्रात बुडवून टाकला, का तर फक्त पोरांना माणूस म्हणून जगता यावं. कोण कोण एवढं ओतप्रोत प्रेम तुमच्यावरती करतं? साने गुरुजींची कथा आपण सगळ्यांनी ऐकलीये. प्रियसीनं सांगितलं, आईचं काळीज घेऊन ये. काळीज घेऊन निघाला, ठेच लागली, काळीज खाली पडलं आणि त्यातूनही आवाज आला, बाळा लागलं नाही ना? ज्ञानोबा सांगतात, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. लाभा विना प्रीती करणारं जर कोण असेल तुमच्यावरती तर केवळ तुमची आई आणि तुमचा बाप. या दोन गोष्टी जर जगात सोड, मला सांगा आपण किती प्रगती केली, सांगायची कुणाला हो? मोठा बंगला बांधला, बापाला सांगा, हेवा वाटतो बापाला, आमची परिस्थिती नव्हती, पोरांनी कष्टाने उभं केलं. आईला तुमचा हेवा वाटतो, सायकल नव्हती, पोरानं गाडी घेतली. आई बाप गेल्यानंतर आपली प्रगती पाहून आनंद होईल अशी किती माणसं आपल्या आयुष्यात आहेत, स्वतःला विचारा. खरं तुमच्या प्रगतीत खुश होणारं, खरं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारं या जगात जर कोण आहे तर फक्त आई आणि वडील आहेत. आणि म्हणून त्यांना जपा, ईर्ष्या मनात ठेवू नका. मला असं नेहमी वाटतं, आई आणि बाप आहेत ना, ह्या भावना आहेत, ही नुसती नाती नाही आहेत स्त्री पुरुषांमध्ये विभागलेली. बाप असणं हे एक वेगळं नातं आहे, आई असणं हे एक वेगळं नातं आहे. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आणि बाप असणं हे निवळ तुमच्या पुरुषत्वाशी निगडीत नाही. कितीतरी स्त्रिया अशा आहेत की नवरा गेल्यानंतर बापासारख्या उभ्या राहिल्या खंबीरपणे पोरांच्या पाठीमागं. आणि आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना, निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबांना लोक माऊली म्हणतात. कारण काय? ती एक भावना आहे. ज्ञानोबांचे अभंग बघा, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू. अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं, इतकं गोड काय कोण बोलतो? किती गोड आहे बोलण्यामध्ये. आणि उकाराची भाषा कोण बोलतं? आई बोलते. बाहेर जग तुम्हाला बाळासाहेब म्हणेल, आई काय म्हणते? आई उकाराची भाषा बोलते.
ती भाषा ज्ञानोबा बोलले, म्हणून ज्ञानोबांना लोकांनी माऊली म्हटलं. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. मी एकच सांगतो, नाती जर जपायची असतील ना, गोड बोला, चांगलं बोला, कौतुक करा. चुका सांगायच्या असतील ना तर कानात सांगा, आणि कौतुक करायचं असेल ना चार चौघात करा. आपण उलट करतो, चार चौघात चुका दाखवतो आणि कौतुक कानात करतो. तुमचं पोरग खोड्या करतंय ना, पाहुणे आल्यावर म्हणायचं नाही बावळट आहे. कुणाचं आहे? आणि आपण का म्हणावं? आणि पाहुण्यासमोर बावळट म्हणून ते ऐकतंय का? पाहुण्यासमोर म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं. ते हुशारी सिद्ध करायची एक पण संधी सोडत नाही. आणि तुम्ही जर म्हणले ना बावळट आहे, ते थांबतच नाही घरात. ते बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतील, लेसला लेस बांधील. ते बावळटपणा सिद्ध करण्याची एक पण संधी सोडत नाही. मग चांगल्या गुणांचं कौतुक करा, चुकत असेल तर कानात. मग चांगल्या गुणांचं कौतुक करा, चुकत असेल तर कानात सांगा. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा म्हणतात कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो? परवा एक पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर पैसे खर्च करा. बायको बाहेर पळतच आली, म्हणली यांना 10 वेळा सांगितलं खाण्यापिण्यावर पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. काय बोलावं? ते डॉक्टर परत चेक करते का? ते 2 इंजेक्शन मारून निघून जाते. कसं बोलावं? चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? चांगलं बोला, चांगला विचार ठेवा. तुम्हाला एक जास्त वेळ तुमचा घेत नाही, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुम्हाला कळेल मी का म्हटलं की बाप असणं हे फक्त रक्ताचं नातं नसतं. एक गौराक्का होती, त्या गौराक्काला पत्र आलं होतं. तिचं नुकतंच लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिला पत्र आलं की आबाची तब्येत खराब आहे आणि गौराक्का लागलीच निघून ये. पूर्वी अशी पत्र यायची, पूर्वी पोस्टमन यायचे. आता पोस्टमनच सापडत नाही, कारण पत्र पाठवणारी माणसंच नाहीत. आता पोस्टमन आला तरी 2च गोष्टी घेऊन येतो, एक तर पोस्टपेडचं बिल, नाहीतर कर्जाची नोटीस. याच्या पलीकडे काय? कारण कुणी पत्र पाठवणारं उरलं नाही. गौराक्काला पत्र आलं, गौराक्का लागलीच आहे, आबाची तब्येत खराब आहे. गौराक्का निघाली आबाला भेटायला. शेवटचे आता 5 मिनिट घेतो. आबाला भेटायला निघाली आणि जाताना एसटी मध्ये 6-7 तासाच्या प्रवासात तिला तिचा सगळा जीवन प्रवास आठवला. तिला आठवलं की ती अवघ्या 7 वर्षांची होती त्यावेळेस आबानं तिला दत्तक घेतलं होतं. तिचा मामा तिला सोडवायला आला होता आबाकडं. टोपी घातलेला, धोतर घातलेला, काळं जॅकेट घातलेला आबा. त्या अनोळखी माणसाच्या हातात तिच्या मामानं गौराक्काचा हात दिला आणि सांगितलं गौराक्का, हा आबाच आता इथून पुढे तुझं सगळं काही आहे. जाताना मी खूप रडले. कोण कुठला अनोळखी आबा? आणि माझ्या मामानं खुशाल माझा हात त्याच्या हातात दिला. आणि ज्यावेळेस मी खूप रडायला लागले त्यावेळेस मोठा बिस्किटचा पुडा माझ्या हातात दिला. 2 वेळा मामानं मागे वळून बघितलं आणि परत जो चालता झाला, परत मामा कधीच आला नाही. मी 7 वर्षांची होते, आबांनी मला लहानाचं मोठं केलं. मी 7 वर्षांची होते तेव्हा आबा 7 वर्षांचा झाला. मी 8 वर्षांची झाले तेव्हा आबा 8 वर्षाचा झाला. आबा माझ्यासाठी लहान मुलासारखा वागत राहिला. रात्री झोपताना एक ग्लास भरून दूध माझ्या उशाला आणून ठेवायचा आणि सांगायचा गौराक्का, दूध पिऊन झोपलं की मग चांगली झोप लागते. सकाळी जर उठायला उशीर झाला तर आबाचा आवाज यायचा, गौराक्का उठा आता, का सूर्याला आत बोलू. आबा असं म्हटलं की आम्ही उठायचं, शाळेला जायची तयारी सुरू व्हायची. आबा रोज मला शाळेत सोडवायला यायचा. मी 9वीला गेले तेव्हा आबाला म्हटलं, आबा आता अजिबात तुम्हाला सोडवायला यायचं नाही. आबा म्हटला का बरं? नाही आबा मला नाही आवडत, मैत्रिणी मला चिडवतात. रोज तुझे वडील तुला सोडवायला येतात, कशासाठी? मला नाही आवडत आबा. त्या दिवशी आबा काहीच बोलला नाही, तसाच झोपला. दुसऱ्या दिवशी आवाजही आला नाही, गौराक्का उठा. मीच उठले. आबा म्हटला, गौराक्का तुम्ही आता मोठ्या झालात, मला कळलंच नाही, आता नाही यायचं तुला सोडवायला परत. आबा परत कधी सोडवायला आला नाही. पण मी 10वी पास झाले तेव्हा लहान मुलासारखा नाचला होता.
साऱ्या गावात पेढे वाटत सुटला होता. आमची गौराक्का पास झाली, गौराक्का पास झाली. माझ्या लग्नामध्ये सगळ्यांना पत्रिका वाटत फिरत होता. म्हटला मामा यायला हवे होते, पण लग्नात मामा आला नाही, कुणी आलं नाही. आबानंच मला वाटं लावलं. आमच्या घराच्या शेजारी एक रामाचं मंदिर होतं. तिथं आबा मला राम रक्षा म्हणायला घेऊन जायचा आणि शेवटी म्हणायचा, गौराक्का रामाला सांगा आमचं रक्षण करा. आबा नेमका काय रामाला मागायचा ते मला कळलं नाही, पण मला सांगायचा की स्वतःचं रक्षण कर असंच म्हण. आता आबा थकलाय आणि आज पत्र हातात येऊन पडलंय की आबा आता आजारी आहे. सगळा प्रवास उरकत उरकत मी घरी आले. पाहते तर काय, आबा अंथरुणाला खिळून पडलेला होता. पळत पळत गेले, आबा म्हणून हाक मारली. तसा आबा शरीरातले सगळे त्राण एकत्र करून उठला आणि म्हटला, गौराक्का तुझीच वाट बघत होतो. गालावरून हात फिरवला, तसाच आबा खाली पडला. आबाचा श्वास वाढला होता. आबाला म्हटलं, आबा काय होतंय तुला? गौराक्का मी तुझीच वाट बघत होतो. ती समोरची लाल पिशवी आहे ना, त्यात मी माझं मृत्यूपत्र करून ठेवलंय. पुरी सुखी राहा असं म्हणत आबानं डोळे मिटले. ते कायमचे. परत आबा कधी भेटला नाही. आबाच्या मृत्यूपत्रात आबानं लिहून ठेवलं होतं की माझ्या अकाउंटवरचे काही पैसे आहेत ते गौराक्काला द्या. काही पैसे जिनं मला आयुष्यभर डबा पुरवला त्या शेजारच्या काकूला द्या. काही पैसे शेजारच्या राम मंदिराला दिले होते. राहतं घर हे त्या मंदिरात येणाऱ्या प्रवाशांसाठी ठेवलं होतं. सगळ्या गोष्टींची विल्हेवाट आबानं जिथल्या तिथे लावून आबा कायमचा निघून गेला. सगळे विधी आटपले आणि आम्ही जायला निघालो. त्यावेळेस समोरच्या काळ्या पेटीवरती एक डायरी होती. ती डायरी घेतली आणि एक एक पान उलटायला लागले. तर आबानं त्यात लिहून ठेवलं होतं, गौराक्का मी जन्माला आलो आणि माझी आई गेली. थोडासा मोठा झालो आणि माझे वडील गेले. आईचं प्रेम मिळालं नाही, वडिलांचा हात मिळाला नाही. अशाच लाथाबुक्क्या खात मी लहानाचा मोठा झालो. नंतर एक शेठजी भेटले. त्यांनी मला लिहायला शिकवलं, हिशोब करायला शिकवला आणि मग मी हिशोबाची कामं करायला लागलो. 2 पैसे गाठीला मिळायला लागले. लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच माझी पत्नी गेली. आणि मग मला कळालं, माझ्या आयुष्यात जी जी माणसं येतात ती अशी हारून जातात. लोक म्हटली दुसरं लग्न करा, पण परत कुणावरती अशी वेळ येऊ नये माझ्यामुळं, म्हणून मी लग्न केलं नाही. आता म्हातारा व्हायला लागलो तेव्हा कुणीतरी म्हटलं, कन्यादान जर हातातून झालं नाही तर पुढचा जन्म चांगला मिळत नाही. कुणीतरी असलं सांगून ठेवलं, म्हणून आपल्या हातून कन्यादान व्हावं या स्वार्थी हेतूनं खरं तर मी तुला दत्तक म्हणून घेतलं. पण गौराक्का तू कधी माझी झाली हे माझं मलाच कळलं नाही. खरं सांगू, राम मंदिरात ज्या वेळेस मी रामाकडे रामरक्षा म्हणायचो त्या वेळेस प्रत्येक वेळेस सांगायचो, रामा जन्माला आलो आई गेली, मोठा झालो बाप गेला, लग्न झालं बायको गेली, हे लोकाचं लेकरू आता घरात पोरगी म्हणून आणलंय. माझा जीव घे, पण माझ्या गौराक्काचं मात्र रक्षण कर, तिला मात्र कायमचं जग. हातातली डायरी तशीच पडून गेली. आणि मग मी विचार करायला लागले की आबा नेमका माझा कोण होता. नात्यानं माझा बाप नव्हता, कुणी नव्हता, पण आपलंही आयुष्य माझ्या लिकीला या पुरीला लाभावं याच्यासाठी तो धडपडत राहिला. लक्षात घ्या, आई असणं बाप असणं हे नुसतं रक्तानं ठरत नाही. आई असणं बाप असणं ही एक भावना असते. आज ज्या वेळेस बाप हा शब्द आठवतो त्या वेळेस आई गौराक्काला आबा आठवतो. मला वाटतं ते प्रेम, ती माया, ते ममता आपल्याला आपल्या आयुष्यात जोपासता येईल का, ती नाती आपल्याला जपता येतील का याचा प्रयत्न करावा. आपल्याला नात्यांची किंमत कळत नाही. खरं तर नाती जेव्हा संपतात ना तेव्हा त्यांची किंमत कळते. दारात एखादं झाड असतं, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या झाडाकडे आपण बघत पण नाहीत. ते झाड कधीतरी रस्त्यात तुटून जातं आणि मग जाणवतं इथे एक झाड होतं, त्याची सावली होती. ते झाड नसल्यावर त्या झाडाची किंमत कळते, पण आहे तोपर्यंत आपण त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. ज्यांच्या नशिबानं अशी बुलंद खोडं विस्तारलेल्या फांद्यांचं झाड आहे, त्यांनी त्या झाडावर खेळा, बागडा. ते झाड म्हातारं झालं ना तरी त्याला वाटतं की पोरांनी यावं, या फांद्यांवरती बसावं, मजा करावी, आनंद घ्यावा. एक झाड होतं असं मोठं, आणि त्या झाडाच्या खाली एक पोरगं रोज खेळायला यायचं. त्या झाडाला मिठी मारायचं, मस्त मस्त छान चाललेलं होतं. आणि ते मूल
त्या झाडावरती खेळत खेळतच लहानाचं मोठं झालं. आणि कालांतरानं ते मूल त्या झाडाकडे येत नव्हतं. झाडाला असं वाटायला लागलं की हे पोर माझ्या अंगाखांद्यावर खेळलं आणि आता येत नाहीये. मग एक दिवशी एकानं विचारलं, तो मुलगा येत का नाही, त्याला जरा बोलवा. त्याला बोलवलं आणि विचारलं, बाबा लहानपणापासून नेहमी माझ्याकडे यायचा, आता काय येत नाही. ते मूल म्हटलं, बाबा आता मी काय लहान राहिलेलं नाही, आता मी मोठा झालोय, जरा 4 पैसे मला कमवू दे. मला किती टेन्शन आहे. कसलं टेन्शन आहे, 1 रुपया नाही माझ्याकडं, मला जरा 4 पैसे कमवू दे, मग मी तुझ्याकडे येईल. झाड म्हटलं, एवढंच आहे ना, माझी सगळी फळं घेऊन जा, बाजारात विक, खूप पैसे मिळतील. झाडानं अशा फांद्या खाली केल्या, त्याला खूप पैसे मिळाले, सगळी फळं बाजारात विकली. 4-10 दिवस ते पोर यायला लागलं आणि नंतर परत येईनसं झालं. झाडाने विचारलं, बाबा आता काय झालं. म्हटलं, आता नुसतं पैशांचं काय करू, मला घर नाही आहे राहायला, मला घर पाहिजे, मी आता घरासाठी धावपळ सुरू केली आहे. झाड म्हटलं, बाबा घर नाही आहे माझ्याकडं, पण माझ्याकडे फांद्या आहेत, त्या सगळ्या फांद्या तू घे, पण त्याचं घर कर. झाडाच्या सगळ्या फांद्या तोडल्या आणि त्या फांद्यांचं त्यानं घर बनवलं. 4-10 दिवस आला, परत येईन असा झाला. आणि मग म्हटलं, बाबा आता काय झालं, नुसत्या घराचं काय करू, हा समुद्र ओलांडून मला पलीकडे जायचं आहे, पलीकडचं शहर बघायचं आहे, मला त्याच्यासाठी पैशांची जमवाजमव करायची आहे. झाड म्हटलं, आता माझ्याकडं काही नाही, पण एवढं खोड उरलं आहे, या खोडाची तू होडी बनव, छान समुद्र करून पलीकडे निघून जा. त्या खोडाची होडी बनवली, पलीकडे निघून गेला. झाडाकडं आता काहीच उरलं नव्हतं, खोडाचा छोटासा बुंधा आणि जमिनीत असणारी मुळं एवढंच उरलेलं होतं. तरीसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना तो विचारायचा, माझं पोर परत इकडे फिरकेल का, ते येईल या आशेनंच फक्त माझे कोंब टिकून आहेत, म्हणून तर माझी मुळं जमिनीतून पाणी शोषत आहेत. आता त्राण उरले नाहीत, आता जगण्याची इच्छा उरलेली नाहीत, फक्त एवढंच सांगा, तो येणार आहे का, आणि नाही जरी आला तरी तिथे खुशाल आहे का. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. एवढं प्रेम कोण करतो म्हाताऱ्या बापात, आणि या फक्त मुळं उरलेल्या खोडात काहीही फरक नाही. ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं मुळं अजून तग धरून आहेत आणि खोडांमध्ये अजून त्राण आहेत, त्यांना जपा, तिथे तिथे जा, त्यांना तो स्पर्श द्या, एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि हो, ईर्ष्या, अहंकार, द्वेष, मत्सर माणसाला माणूस ठेवत नाही. शेवटचे 2 मिनिट घेतो. ज्ञानोबांनी सांगितलं, पसायदान मागितलं ज्ञानोबांनी. पसायदानाचा पहिला शब्द काय साहेब, आता. ज्ञानोबांची एवढी मोठी ज्ञानेश्वरी, एवढं शब्द सामर्थ्य, कोणत्याही शब्दानं पसायदानाची सुरुवात करता आली असती, किंवा, पण, परंतु, म्हणून, किंबहुना, काहीही म्हणता आलं असतं. आता हाच शब्द ज्ञानोबांनी का निवडला असेल पसायदानाची सुरुवात करताना. आता हा निरोपाचा शब्द आहे, आता हा निर्वाणीचा शब्द आहे. भाषण झाल्यानंतर मी संतोषजींना भेटेल, नमस्कार करेल आणि म्हणेल, आता येतो. तुम्ही सगळे एकमेकाला भेटाल आणि म्हणाल, आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्ञानोबांनी निर्वाणीचं मागणं मागितलंय भगवंताला, आता. आणि मागणं सुद्धा कसं आहे हो, आता भगवंता, आता पांडुरंगा, आता विठ्ठला म्हणू शकले असते. पांडुरंगाचे भक्त आहेत, पण विठ्ठला नाही, पांडुरंगा नाही, जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे, माऊली त्याला साकडं घालतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषा. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊ नये का हो, काही करावं द्यावंच लागतंय असलं नाही. मागणं सुद्धा असलं रुबाबात आहे. हा वाग्यज्ञ तुमच्या समोर ठेवलाय, याच्यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तोषोनी मज द्यावे असाय दान आहे. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलं, जे खळांची व्यंकटी, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा. आपल्याला जर मागायची वेळ आली तर नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, फार फार तर मेहुण्यासाठी. हा, डॉक्टर असलं तर मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागतंय, त्या लिखित नियम आहे. पण ज्ञानोबांनी पहिलं मागणं कुणासाठी मागितलं,
जे खळांची व्यंकटी सांग, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, आणि शब्द काय गोड वापरलाय, व्यंकटी सांडो. बघा, एक 2च मिनिटात सांगतो आता, ज्ञानोबांचा विषय निघालाय. कृष्णानं गीता कुठं सांगितली हो? कुरुक्षेत्रामध्ये. मला जगात 2 महान व्याख्याते वाटतात, म्हणजे ज्यांच्या वक्तृत्वाची भारतभाऊ तुम्ही तुलना कशातच करू शकत नाहीत. एक आहेत भगवान कृष्ण आणि दुसरे आहेत ज्ञानोबा. कृष्णाला काय असा AC हॉल होता का? डायस बीएस माईक बीक एकदम ओके, रणांगण तुम्हाला सगळ्यांना बसायला चेअर बीर, हा अर्जुना खुर्चीवर बस, मी आता माईक बेक लावून मस्त तुला गीता सांगतो ऐक, असलं होतं का? अहो, कुरुक्षेत्रावरती जिथं आता शंख फुंकले जातील, जगातले सगळे योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, रक्ताचे पाट वाहतील, आणि तिथं कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय, शस्त्र उचल, धर्माचं आणि अधर्माचं युद्ध. काय अफाट वक्तृत्वाचं सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाचं. कुरुक्षेत्रावर गीता सांगतो, आणि नुसती अर्जुनाला सांगितलेली गीता 5000 वर्ष तुम्हाला मला दिशा देऊ शकते. काय अफाट सामर्थ्य आहे कृष्णाचं. आणि त्याच कृष्णाच्या गीतेवरती टीका करणारे ज्ञानोबा सुद्धा, काय कॉन्फिडन्स आहे. इथं कोण प्राध्यापक असं आहे का की ज्यानं सांगावं उद्यापासून तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा, कल्याण झालं म्हणून समजा? असं कोण असेल तर मला सांगा, मी 10-5 आणून सोडतो तुमच्याकडं, तुम्ही म्हणाल ती फी देतो. कोण आहे का? अहो, काय सामर्थ्य ज्ञानोबांचं. ज्ञानोबा म्हणतात, तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? हे असं तसं नाही, प्रतिज्ञा घेऊन सांगतो. तरी अवधान ऐकले दी, माझ्याकडे फक्त लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या पायाशी लोळून घेतील. काय आत्मविश्वास आहे कमालीचा. आणि ते ज्ञानोबा एकीकडे कृष्ण सांगतो, यांच्या संहारासाठी अर्जुना शस्त्र उचल, आणि ज्ञानोबा काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, ते मरो नाही, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा काय गोड आहे, तया सत्कर मिरती वाढो. कधी म्हणतात? रोप छोटा असेल तर वाढो, आणि रोप अस्तित्वातच नाही, बी लावायची आणि काय म्हणायचं, रुजो. ज्ञानोबा असं नाही म्हणत तया सत्कर मिरती रुजो, ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर मिरती वाढो. कारण ज्ञानोबांना ठाऊक आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर्मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र जीवांचे शब्द आत्ता मी फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो, ज्ञानोबा तेव्हा म्हटले मैत्र जीवांचे. आणि मैत्र जीवांचे हे म्हणजे शेजाऱ्यात भाऊकीत असलं नाही, जे जे जीव अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानोबांच्या ठाई जो मोठेपणा आहे ना, त्याच्या एवढा जरी मोठेपणा आमच्या ठाई आला तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. काय म्हटले ज्ञानोबा, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. आमच्याकडे एकाला देव प्रसन्न झाला आणि म्हटला तुला काय मागायचे ते माग. हा म्हटला देवा एक गाडी दे म्हणला मला. तो म्हणला तुला एक देईल, पण अट अशी आहे शेजारच्याला 2 गाड्या द्याव्या लागतील. तो म्हणला मला गाडीच नको. एक बंगला दे म्हणला. म्हणला तुला एक बंगला देईल पण शेजारच्याला 2. म्हणला गाडी नको आणि बंगला नको. 8 दिवस विचार करून यानं देवाला सांगितलं. म्हणला एक डोळा जाऊ दे म्हणला माझा, शेजारच्याचे 2 गेले पाहिजेत म्हणला. काय मागणे हो. ही ईर्ष्या येते कुठून, हा मत्सर येतो कुठून. हा थोडासा बाजूला ठेवा, जगणं खूप सुंदर आहे. आमच्याकडे एक बाळासाहेब नावाचा माणूस आहे, गावात वाघ आलता साहेब. सगळेजण कडी लावून आत बसले आणि बाळासाहेब चौकात जाऊन बसले होते. याने घरच्यांनी सगळीकडे शोधलं, रानात वनात शेतात विहिरीव इकडं तिकडं, कुठंच नाहीत बाळासाहेब. बाळासाहेब चौकात जाऊन बसले होते. घरचे म्हणले बाळासाहेब वाघ आलाय गावात आणि तुम्ही चौकात बसले. म्हणले वाघ आलाय म्हणून तुम्ही चौकात बसलोय म्हणले. ते म्हणले वाघ खाईन तुम्हाला, खाल्लंच पाहिजे म्हणले. वाघानं खावं म्हणून तुम्ही चौकात बसलोय. हो म्हणले वाघ खरंच खाईन. अहो खरंच म्हणले वाघानं मला खाल्लंच पाहिजे. म्हणले का? म्हणले जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागन, आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भावकीला खाईन का नाही म्हणले. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी. काय म्हणावं, काय ज्ञानोबा सांग. ज्ञानोबा म्हणतात ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे, पण असं नाही दुरितांचे तिमिर जाओ.
आमच्यातलं पाप अंधकार दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे सुख निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मस्त रहा, हसत रहा. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संतोषजी तुम्ही हा उपक्रम राबवला, मी तुमचं खूप कौतुक करतो. आणि विशेष कौतुक का आई मी तुमचं करतो. आईंनी मला आल्याबरोबर सांगितलं, ह्या वर्षीच नाही, दर 20 तारखेला उत्सव करायचा. माणसं गेली ना, आता रडू नका. अश्रू येणं, आठवणींमध्ये दुःख होणं साहजिक आहे, आपण माणसं आहोत. पण जगण्याचा उत्सव करा. त्या लोकांनी त्यांच्या जगण्याचा उत्सव केला, आपण त्यांच्या आठवणींचा उत्सव करू. कृष्णाचं चरित्र वाचावं. कृष्णाच्या आयुष्यात जेवढी दुःख आली तेवढी दुःख कुणाच्याच आयुष्यात नाहीत. पण कृष्ण असा कधी टेन्शनमध्ये बघितलाय का? आता काय करू, आता मथुरा सोडली, लोक मला रणछोडदास म्हणायला लागले, बरं राधा नाही, कुणीच नाही, कोणाशी. कधी कृष्ण दुःखात कृष्ण नाचतो, कृष्ण गातो, कृष्ण बासरी वाजवतो. कृष्ण सामान्य पोरांसारखा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन शिकतो. कृष्णानं त्याच्या जगण्याचा उत्सव केला. हो, माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे कृष्ण. काय भन्नाट जगला कृष्ण. मला वाटतं आयुष्याचा उत्सव कर. 2 शब्द आहेत, एक आहे एंटरटेनमेंट आणि एक आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढून जाऊन पिक्चर बघायचा, आणि सेलिब्रेशन म्हणजे स्वतः नाच. कृष्ण म्हणला का, तुम्ही नाचा मी बघतो, तुम्ही वाजवा मी ऐकतो. कृष्ण स्वतः गायला. असं मस्त धुंदीत जगा, मस्तीत जगा. आयुष्य पुन्हा नाही. शेवटचं वाक्य सांगतो. मी नेहमी म्हणतो हसत राहा, कारण माणसाला हसता येतं, जनावरांना हसता येतं का? शेणकूर करायला तुम्ही गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? साहेब तुम्ही कधी एखाद्या गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्हीच ठरवा. आल्यापासून मी 2-3 बघतोय, हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार, तू हसतोय का? हसायला काय पैसे द्यावे लागतात का हो? तुम्ही आता त्या ताईंना विचारा, पुण्यात हसायचे क्लास आहेत, बरं ते असं हंटर घेऊनच उभं असतंय. एक म्हटलं का हला काना हा हा हा. तुम्ही चुकून जरी ही केलं तर ते म्हणते चुकला, फाईन भरा म्हणते 50 रुपये. मस्त हसत राहा, आनंदानं जगा. आयुष्य परत नाही. मी सुख नावाचं एक पुस्तक लिहिलं, त्याच्यावर पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. नगर, आता इथं आमचे मित्र आलेत भारत भाऊ, हा त्यांनी माझं लहानपण आम्ही सगळे जवळून पाहिलंय. केडगावला आम्ही राहायचो, अख्ख्या कॉलनीत साहेब सगळ्यांची घरं स्लॅबची होती, आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कारट्या नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. काय मजा होती हो. पैसे नव्हते पण आनंदात असला मस्त होता. आमचे वडील एक चॉकलेट आणायचे साहेब, माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात, आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. ज्ञानोबा ताटी लावून बसले होते आणि कुणी सांगायचं ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांची योगी, कुणी म्हणायचं ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे गेली आणि म्हटली चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
मुक्ताईनं साथ घातली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि म्हणून ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर येऊ शकला. ही नात्यांमधली मजा आहे, ती नात्यांमधली गंमत जोपासा. आईनंतर तुमच्यावरती ओतप्रोत प्रेम करणारी तुमची पत्नी, तुमची बहीण, त्यांचा सन्मान करा, पत्नीचं कौतुक करा. आयुष्यात ती तुमच्यासोबत आहे प्रत्येक क्षणाला, पण आयुष्यात सगळ्यांचं कौतुक करायला वेळ आहे, पण पत्नीचं कौतुक करायला मात्र कोणाला जमत नाही. आणि बिचारे इतक्या भोळ्या आहेत, काय लागतो कौतुक करायला. आता मला आहे ना रात्री 12 वाजत असतात पुण्याला जायला, 12-1. कोणती बायको असं प्रेमानं दार उघडेल का 1 वाजता? वा 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 1 वाजलेत या. 100% अशी दंदिशी रागात दार उघड, तिनं कितीही रागात दार उघडू द्या, आपण 30 सेकंद तिच्याकडे असं राजेश खन्नासारखं बघायचं आणि म्हणायचं उगत तू ये म्हणून संसार चाललाय. ती सगळ्या कॉलनीत सांगते 1 नंबर नवरा भेटलाय. काय लागतं, काय लागतं प्रेमानं, काय पैसे नाही लाय. मस्त जगा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. काकांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी आपण उपक्रम राबवलात, त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.